स्वागत आहे तुमचं नोकरीनगरमध्ये. आज आपण भूगोलाचा प्रश्न घेणार आहोत, भाग 2. याच्या आधी इतिहासाचे प्रश्न घेतले भाग 2 मध्ये, ते व्हिडिओ बघा जाऊन, जर तुम्ही बघितलं नसेल तर. आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. बघूया भूगोलाचे प्रश्न म्हणजे जिओग्राफीचे प्रश्न बघूया. तर खालीलपैकी कोणते बंदर लोह खनिज निर्यातीभिमुख आहे? तर सांगा कोणतं आहे. तर नवीन मंगलोर हे आहे. तर पुढचा प्रश्न बघूया. चहाची लागवड टिंबटिंब या राज्यात सर्वप्रथम झाली होती. ती सांगा कुठं झाली होती. सांगा मित्रांनो कुठे झाली होती. तर आसाम इथे झाली होती. पुढचा प्रश्न बघूया. भिलाई येथे लोह पोलाद कारखान्याची निर्मिती ही टिंबटिंब पंचवार्षिक योजनेची निष्पत्ती आहे. सांगा किती निष्पत्ती आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे दुसरी हे आहे. पुढचं बघूया. तुम्हाला दिसतंय का? हा, आता दिसत असेल. दगडी कोळशाच्या जागतिक उत्पादनात भारताचा कितवा क्रमांक होता? सांगा कितवा क्रमांक होता भारताचा कोळशाच्या ह्याच्यामध्ये. तृतीय. पुढचा प्रश्न बघूया. मुंबई बंदरावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी विकसित केलेले बंदर टिंबटिंब हे आहे. कोणते बंदर आहेत सांगा. निवा आणि शिवा. निवा आणि शिवा हा आहे. पुढचा प्रश्न आहे. मुंबई पणजी ही राष्ट्रीय महामार्ग क्रमांक आहे. कितवा क्रमांक आहे सांगा. कितवा क्रमांक आहे मित्रांनो सांगा. तर 17वा क्रमांक आहे. पणजी आणि मुंबई राष्ट्रीय. टिंबटिंब हा भारतातील पहिला लोह महामार्ग आहे. मित्रांनो हा पण इम्पॉर्टंट होऊ शकतो प्रश्न. लोह मार्गावर पण खूप विचारतात, तुम्हाला पण माहित असेल. तर या प्रश्नाचं उत्तर आहे तर मुंबई ते ठाणे हे आहे. पुढचा प्रश्न बघूया. भारतीय प्रमाणवेळ कोणत्या रेखावृत्तावर निश्चित केली गेली आहे? सांगा बघू, सांगा लवकर. तर हे मित्रांनो 820 नाही तर डिग्री आहे. डिग्री 82 डिग्री सेल्सिअस ते 30 पूर्व असं लिहिलेले आहे. तर सांगा या प्रश्नाचं उत्तर काय आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे 82 डिग्री पॉइंट 30 पूर्व हे आहे. पुढचा प्रश्न बघूया. तर टाटा आयर्न अँड स्टील कंपनी जमशेदपूर कोणत्या नदीकाठी आहे? ते सांगा कोणत्या नदीकाठी आहे. हा पण इम्पॉर्टंट असू शकतो मित्रांनो. गंगा नदी नाही आहे. नर्मदा पण नाही आहे. ब्राह्मणी, सुवर्णरेखा यामधलं सांगा. सांगा बघू मित्रांनो यामधलं कोणतं आहे. तर यामधलं आहे सुवर्णरेखा हे आहे. पुढचा प्रश्न बघूया. ऑपरेशन ब्लड प्रोग्राम कशाशी संबंधित आहे? तर सांगा. ब्लड प्रोग्राम कशाशी संबंधित आहे? सांगा बघू मित्रांनो. तर वाढीव दूध उत्पादन संकलन. आणि तुम्हाला महत्वाचं सांगतो मित्रांनो, जे अमूल दूध कंपनी आहे त्याला सर्वश्रेष्ठ दूध असे म्हटले आहे. त्याचे मॅन्युफॅक्चरिंग गुजरातमध्ये होतं. गुजरातमध्ये होतं त्याच्यानंतर. तर यावर पण प्रश्न येऊ शकतो. अमूल दूधला सर्वश्रेष्ठ दूध उत्पादन असे मानले आहे. मतलब लेटेस्ट मित्रांनो, लेटेस्ट आहे हा. करंट अफेअर तुम्हाला येऊ शकतो.
अमूल दूध. मित्रांनो, अमूल दूध ह्या कंपनीला. चला पुढचा प्रश्न बघूया. अमूल दूध. चला पुढचा प्रश्न बघूया. दक्षिण मध्य रेल्वे मुख्यालय कुठे आहे? सांगा. रेल्वेवरून पण मित्रांनो तुम्हाला खूप प्रश्न येत असतात. रेल्वेवरून ग्रुप डी साठी, अजून लोको पायलट, कोणत्या पण रेल्वेची एक्झाम आहे त्याच्यामध्ये 100% रेल्वेचे क्वेश्चन असतातच. तर सांगा मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर काय आहे? या प्रश्नाचे उत्तर सिकंदराबाद हे आहे. पुढचा प्रश्न घेऊया. रेगुर मृदा ही खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणावर आढळते? सांगा मित्रांनो, कुठं आढळते सगळ्या प्रमाणात? तर दक्कन पठार प्रदेश इथे सर्व जास्त प्रमाणात आढळते ही. पुढचा प्रश्न बघूया. मित्रांनो, तुम्हाला दिसतंय का? एक मिनिट झूम करतो. आता दिसत असेल. तर खालीलपैकी कोणती विशिष्ट भारतातील शहरी 5 वसाहतींना लागू पडत नाही? सांगा. 5,000 जास्त लोकसंख्या इतर पडते हो मित्रांनो. पुढचं बघूया. इतर पडते 75% पेक्षा जास्त करती लोकसंख्या बिगर प्राथमिक व्यवसायाशी संबंधित ही पण पडते मित्रांनो. तर लोकसंख्येची घनता दर चौरस किलोमीटर 400 पेक्षा जास्त ही पण करते, लागू पडते मित्रांनो. हे पडत नाही बघा मित्रांनो. हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर हे आहे की 10 चौरस किलोमीटर पेक्षा जास्त प्रदेश हे 5 वसाहतींना लागू पडत नाही. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे, भारतीय प्रमाणवेळ आणि ग्रीनविच प्रमाणवेळ यांच्यात कोणते अंतर आहे? अंतर सांगायचं मित्रांनो. काय अंतर? तर 4.5 तास हे अंतर आहे. सॉरी मिस्टेक. 4.5 नाही, 5.5 हे अंतर आहे. 5.5 तास. पुढचा प्रश्न, ईशान्य उत्तर पूर्व रेल्वे मुख्यालय कुठे आहे? सांगा मित्रांनो, ईशान्य कुठे आहे रेल्वे मार्ग? मुंबईला तर नाहीच आहे. का मुंबई तर येत नाही. तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे गोरखपूर हे आहे. मित्रांनो, संपले प्रश्न. असे होते भूगोलाचे प्रश्न भाग 2 मध्ये. मित्रांनो, कसा होता हा व्हिडिओ हा कमेंट मध्ये सांगा. भेटूया दुसऱ्या व्हिडिओ मध्ये. थँक्यू.